अचानक तोरणमाळचा प्रोग्राम फिक्स झाला आणि धुळ्याहून निघालो बाय रोड. आजूबाजूला बघा आता किती शेती फुललेली आहे. हे बघा, हे आता असं मस्तपैकी बाजरीचं शेत. आम्ही जरा गाडी साईडला थांबवली आहे आणि म्हटलं चला आपल्याला कधी बघायला मिळणार तर त्या निमित्ताने बघूया. इतकं सुंदर मस्त वाटतंय आणि प्रत्यक्ष डोळ्यांना तर छानच डोळे दिपणारे वाटत आहेत. पुढे गेलो तर मस्तपैकी केळीचं शेत होतं. भरपूर झाडं आणि खूप घड लागले होते केळीचे. त्यामुळे असं काय म्हणतात ना, समाधान होत होतं. आणि इकडे हे खरबुजं विकणारे बसले होते. मग त्यांच्याकडून आम्ही मस्तपैकी खरबुजांची खरेदी केली. हे बघा केवढ्या पपया लागल्या आहेत. आम्ही आता तोरणमाळला जाताना हो तिथे आम्ही शेतात ह्या आलेलो आहे. राणीपूर, अच्छा राणीपूर आहे का हे? सुंदर. हा हा हा, इतकं छान समाधान होते बघून. हे बघा भुईमुगाच्या शेंगांचं हे शेत आहे. किती सुंदर आहे. कलर बघा, दोन आहेत पानांचे, एक डार्क एक लाईट. लांबून असं बघितलं की वाटतं की पिवळी फुलंच फुललेली आहेत. उन्हात आणि तो कलर छान चमकतोय, गोल्डन शेड. किती सुंदर दृश्य आहे बघा तापी नदीचं. आणि अवाढव्य असं हे पात्र खरंच डोळे दिपणारे होते. आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये म्हणजे भर उन्हात आम्ही गेलो तरी पण काय म्हणतात ना, निसर्गाची किमया ही अशी बघत बघत गेलो. म्हणताना अजिबात गरमी किंवा त्रास असा झाला नाही. आणि जेवढं डोळ्यांनी टिपता येईल तेवढं टिपत होतं सौंदर्य आणि मनाचं अगदी समाधान करत होतं, मनाला आनंद मिळवून देत होतं. तोरणमाळला जाता येता दोन्ही वेळा उसाचा रस प्यायलो आणि काय ते समाधान होतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसात उसाचा रस पिणं म्हणजे काय म्हणतात ना, पर्वणी असते. आणि अशा शुद्ध वातावरणात तो प्यायला मिळाल्यावर आणि मजा आली. सातपायरी घाटाला आता सुरुवात झाली आहे आणि याचं सौंदर्य बघा. तुम्हाला वाटत असेल ही काय सौंदर्य म्हणते, पानझडी झालेली आहे, पण तरीही अगदी शांतपणे नीट त्या पानझडी झालेल्या झाडांकडे बघा. भले ती अशी काटेरी झाडं दिसत असतील, आजूबाजूला या मस्त पर्वतरांगा आणि वरती हे शुभ्र निरभ्र असं आकाश. आणि अगदी शांतपणे मनापासून बघा आणि कल्पना करा जशी मी करते तसं की पावसाळ्यात हे सौंदर्य आणि किती फुलून येईल. आणि बघा किती छान वाटतं आहे. तुम्हाला पण अगदी असं वाटेल की हे बघताना की अरे आपणही तिथेच आहोत आणि हे असं सगळं बघतो आहे. आणि रस्ता वगैरे एकदम व्यवस्थित होता, त्यामुळे कुठेच काही प्रॉब्लेम झाला नाही. आणि हा असा मस्तपैकी प्रवास आमचा निसर्गरम्य वातावरणात सुरू झालेला आहे. काही न बोलता मी फक्त हे छान सौंदर्य न्याहाळत होती आणि जणू ह्याच्या अगदी मी प्रेमात पडली होती. खरोखर इतकं डोळ्यांना, ते प्रत्यक्ष डोळ्यांना खूप म्हणजे खूपच विलोभनीय होतं. सुशोभित अशा गेटमधून आता एंट्री करतोय. जांभळाचं झाड आणि फुलंही भरपूर आली आहे. पावसात असतो ना मोहर याला, जांभळाला. मस्त. हे आता त्यांनी नवीन बांधलेलं आहे. पाण्याकडे बघितलं तरी मला बरं वाटतं. पाणी आणि हिरवी झाडं, बस. हिरवी म्हणजे झाडं कुठल्याही रंगाची असू दे, ते छान वाटतात. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो, आजी हा ढोल कुणाचा वाजतो. अजिबात माझा आवाज चांगला नाहीये, पण तरी मला हे झाड बघून गाणं सुचलंय, ते तुम्ही प्लीज ऐकून घ्या. हे बघा, हा गहू आता छान सुकलाय आणि काढून ठेवलाय. तो दिसतंय का बघा तुम्हाला, ओंब्या, गव्हाच्या ओंब्या. मस्त पूर्ण शेतभर. इकडे वर्कर बघा बिचारे
थकून बसलेत, अर्ध शेतात त्यांचं काम झालं, अजून बाकी. मस्त. आणि इतका गोल्डन गोल्डन दिसतोय खरंच, ऊन पडल्यामुळे सुंदर, एकदमच छान. इकडे काय गाई चरतायत, झाडं आजूबाजूला ग्रीन, सगळी डोंगर पर्वत मस्त. हे बघा, जवळून बघूया आपण. सुंदर, अतिशय छान. आणि बघ ना, ऊन पडल्यामुळे ते इतकं गोल्डन गोल्डन दिसतंय. ह्या एका झाडातून इतक्या पारंब्या निघाल्या आहेत आणि त्यांचं हे परत झाड बनलंय. हिस्टॉरिकल आहे हे झाड. केवढ्या पारंब्या, आणि त्याचं हे एका झाडातून ही एवढी झाडं तयार झाली आहेत. मस्त. थंड वारे पण छान सुटलेत, त्यामुळे अगदी छान वाटतं. आणि किती वेगवेगळे आकार घेतलेत बघा. बाबा, असं बघायला जरा भीती पण वाटते. इकडे पाठीमागे पाण्यामध्ये कमळं फुलतात सीझनमध्ये. मस्त. पाण्याच्या काठी सगळे लाईनशीर बगळे बसलेले, इतकं छान वाटतंय हे दृश्य. आता तुम्हाला कितपत काय दिसतंय मला नाही समजत आहे, पण मी तरी ते बऱ्यापैकी टिपण्याचा प्रयत्न करते. पण बघा किती छान वाटतंय ते, मला दिसतायत एकदम सगळे स्पष्टपणे. ते एकदम सुंदर दृश्य आहे. आता आलोय आम्ही सीता खाई बघायला. खरंच फार सुंदर आहे. इथे पावसाळ्यात हे असं सगळं वरून पाणी पडून खाली असं ते सगळं तिथे जमा होत असणार. तिथे थोडंफार दिसतं पण आहे पाणी. मस्तच सुंदर. केवढी खोल आहे ही, माय गॉड, प्रचंड खोल आहे. हे बघा माकड महाराज काय खातात काय माहिती, इतकं जोरजोरात आवाज येतोय. काय खातोय म्हणाले ते? अच्छा अच्छा अच्छा, साखर फुटाणे वगैरे. अरे बापरे. ओ, पाठून पण एक आला. किती मस्त दिसतंय. ओ छान. इतर अगदी पावसाळ्यातलेच दिवस कसे असतील इथे असं इमॅजिन करते. हे बघा चालले, खाणं पिणं झालंय, चालले महाराज. बाबा बाबा बाबा, भीतीदायक सौंदर्य आहे. केवढी खोल आहे तरी. इतक्या भर उन्हात आलोय आम्ही, पण अजिबात गरम होत नाहीये. वाऱ्याचा तर आवाज बघा किती येतोय तुम्हाला. मस्त छान थंड वारे येत होते. इतक्या सुंदर असं निसर्गरम्य ठिकाणी ही आश्रमशाळा आहे. आणि जवळजवळ 700-750 मुलं राहतात तिथे. किती छान. धावपळ करत आलोय सनसेट पॉइंटवर. वेळेत पोचलोय. किती छान दिसतंय बघा, सुंदर. आता एवढं गरमीत आलोय आम्ही, थंडावा तर छान आहे, पण मला सारखं काय वाटतंय माहितीये, म्हणजे मी इमॅजिन करते की इथे
पावसाळ्यात किती धबधबे येत असणार आणि हे खाली अशा वेगवेगळ्या अँगलने ते पाणी वाहत असेल. हे बघा ना, इथे बघा अशी प्रत्येक ठिकाणून अशी ओघळ खाली येऊन किती सुंदर दिसत असणार. खाली वस्ती आहे, थोड्या थोड्या अंतरावर लोकांची घरं दिसतात. तलावाच्या समोरच आमचं हॉटेल होतं आणि हे बघा किती सुंदर वाटतंय. ते पक्षी दिसत आहेत बघा, मस्तपैकी काय म्हणतात ना, थंडावा घेत आहेत किंवा पाण्याच्या सहवासात आनंद उपभोगता आहेत, आपलं खाणं शोधत आहेत असं मी म्हणेन या पक्ष्यांना बघून. आणि जी सूर्यकिरणं पडलेत त्यामुळे बघा किती छान ते अगदी चंदेरी दिसतं आहे पाणी. आणि प्रत्यक्ष तर अनुभव खूप भन्नाट आहे आणि नक्की तुम्हाला कधी शक्य असेल ना तर येऊन या ठिकाणी भेट. क्वीन नेकलेससारखं लाईटिंग दिसतंय बघा तिकडचं. आणि हा आता संध्याकाळचा सुंदर असा मन असं शांत करणारा देखावा. हा देखावा मी तुम्हाला दाखवते आता आमच्या हॉटेल मधून. आणि सकाळची वेळ आहे. काल आम्ही दुपारी आलो आणि आल्यावर मस्तपैकी भाकरी आणि शेवेची भाजी असा गावरान मेनू हांडला होता मस्तपैकी. आणि जरा विश्रांती घेऊन संध्याकाळी आम्ही बाहेर पडलो होतो. याच्या आधीचे जे तुम्ही व्हिडिओ बघितले ते आदल्या दिवशी संध्याकाळचे होते आणि आता हे सकाळचे. आजूबाजूला सगळी ही गव्हाची शेती, त्याच्यावर ही सूर्यकिरणं आणि परिसर बघा कसा सोनेरी परिसर झाला आहे, गोल्डन. किती छान दिसतंय ना डोळ्यांना. आणि या व्हिडिओमधून पण तेव्हाचा मी अनुभव घेते की इतकी स्वच्छ हवा होती, प्रदूषण नाही, काही नाही आणि मस्त वारे वाहत होते. आणि तो मी आता हा व्हिडिओ बघतानाही ते सगळं मी काय म्हणतात ना महसूस करते. आणि वारा तर छानच होता, प्रश्न नाही. रात्री आम्ही खूप वेळ हॉटेलच्या इकडेच बाहेर बसलो होतो, टेबल खुर्ची, मस्तपैकी चिकनचं जेवण होतं आणि भाकरी आणि भरपूर वारा. आणि रात्री 2-3दा लाईट गेले तरी अजिबात गरम होत नव्हतं आणि मस्त छान. हे बघा ही स्ट्रॉबेरीची शेती आहे. स्ट्रॉबेरी तर एखाद दुसरी दिसते काय ग, वा. आणि तिकडे झेंडू, इकडे आंब्याची झाडं पण खूप दिसत आहेत मस्त. बटरफ्लाय किती छान आहे रंग. चला बघूया पुढे काय, एखाद दुसरी तरी दिसते का स्ट्रॉबेरी. ते ही बघा ही एक स्ट्रॉबेरी दिसते. पुढे पण नीट बारकाईने लाल लाल तुम्हाला काही दिसतंय का बघा, ती स्ट्रॉबेरीच आहे. इथे बघा ही जवळ एकदम, हे बघा मस्त. चला काही नाही पेक्षा काहीतरी दिसतंय. ॲक्च्युली खूप आहेत छोट्या छोट्या, आता तुम्हाला त्या कितपत दिसतील जरा डाऊट आहे. ठीक आहे, एवढं बघायला मिळेल तेही छान. हे बघा झाडं किती मस्त छान हिरवीगार आहेत. सिम्बॉल ऑफ सधनता. हे झाड बघा किती खाली आहे. ही बघा कैरी मस्त. ओ पडली. ही बघा किती छान आहे. या थोड्या मोठ्या मोठ्या आहेत मस्त. आणि इतकं खाली हे झाड, किती त्याला लागलेत कैऱ्या. हे किती पडल्या आहेत इथे. अरे वा किती मस्त. ताई घेऊ का, गोळा करू का? अहो ताई हे घेऊ का खाली पडलेलं? थँक्यू. वासरू बघा, बकरीचं पण पिल्लू. झेंडू बघा किती मस्त दिसतोय. त्या ताई सांगतायत की काल भरपूर होती, एक जण येऊन घेऊन गेले आणि आज पण आहे स्ट्रॉबेरी, पण आम्ही सकाळीच त्याच्यावर फवारा मारला. हे बघा फूल, स्ट्रॉबेरीचं व्हाईट रंगाचं फूल, व्हाईट रंगाचं फूल आणि लाल रंगाची स्ट्रॉबेरी.
जादू है भाई, निसर्ग की जादू है. तोरणमाळच्या सोनेरी आणि चंदेरी निसर्ग सौंदर्याचा अप्रतिम असा अनुभव घेऊन आणि थंडाव्याची झुळूक घेऊन आम्ही परतीला निघालो.